हरे कृष्ण. तर आज भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायावर विवेचन पाहणार आहोत. सो 7व्या अध्यायात पाहिलं आपण की भगवंताने सांगितलं कशा प्रकारे तू मला आसक्त होऊ शकशील, मय्या आसक्त मना पारता. आणि सगळ्यात शेवटच्या 2 श्लोकात भगवंत काय म्हणतात, जरा मरण मोक्षाय मामाश्रित यतन्ति ते. जे म्हातारपण मरणाला विसरून जाऊन मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी माझा आश्रय घेतात, ते मला कशा प्रकारे जाणतात. ते जाणतात ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय. आणि ते मला जाणतात की मीच आदिभूत आहे, म्हणजे सगळ्या सृष्टीचा नियंत्रक आहे. आदि दैव आहे, म्हणजे सगळ्या देवतांचा अधिपती आहे. मी आदि यज्ञ आहे, सगळ्या यज्ञांचा भोक्ता आहे. आणि अशी लोक मृत्यूसमयी मला जाणतात, असं भगवंत 7व्या अध्यायाच्या शेवटी सांगतात. 8व्या अध्यायाची सुरुवात याच तत्वावर आधारित होती. अर्जुन ह्या गोष्टी ऐकतो आणि हेच प्रश्न भगवंतांना विचारतो. तो म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला ही लोक अशा प्रकारे जाणतात, मग मला सांगा की ते ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, आणि मृत्यूसमयी तुमचं स्मरण केल्यावर काय फायदा होईल, की मृत्यूसमयी तुमचं स्मरण कसं करता येईल किंवा कोण करेल. हे प्रश्न जे आहे ते पहिल्या 2 श्लोकांमध्ये अर्जुन भगवंतांना विचारतो. आणि यातनंच 8वा अध्याय सुरू होतो, ज्याचं नाव आहे भगवत प्राप्ती. आणि भगवंत उत्तर द्यायला चालू करतात. भगवंत म्हणतात की अक्षरम परमम ब्रह्म, जे अक्षर आहे म्हणजेच जे जीव आहेत. पण दुसऱ्या अध्यायात पाहिलं, जे जीव आहेत ते अक्षर आहेत, त्याचा नाश कधी होत नाही, आत्म्याचा कधी नाश होत नाही. पण ब्रह्म म्हणजे काय, जे शाश्वत जीव आहेत ते ब्रह्म आहेत. तर अध्यात्म म्हणजे काय, तर त्या अविनाशी अक्षर आत्म्याचा एक स्वभाव असतो, शाश्वत स्वभाव. आता आत्म्याचा स्वभाव काय आहे, जसं साखरेचा स्वभाव आहे गोड असणं, कारल्याचा स्वभाव आहे कडू असणं, तसं आत्म्याचा काय स्वभाव आहे, एक स्वभाव आहे, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. भगवंताचा दास असणं, भगवंताचा भक्त असणं, ह्याला म्हणतात अध्यात्म. आणि पुढच्या प्रश्नोत्तर भगवंत देतात की कर्म म्हणजे काय. तर जी गोष्ट या अविनाशी आत्म्याला जन्म मृत्यू चक्रात भाग घेण्यास प्रवृत्त करते, ती गोष्ट म्हणजे कर्म. असं काम जे आपल्या स्वभावानुसार नाहीये, जे आपल्या शाश्वत स्वभावानुसार नाहीये, जे काम केलेलं परत परत वेगवेगळ्या शरीरामध्ये जन्म घ्यावा लागतो, हे जी गोष्ट करते ते कर्म. मग आदिभूत म्हणजे काय, आदिभूत म्हणजे ही प्रकृती, जी प्रकृती या संपूर्ण जडाला नियंत्रण करते, ती प्रकृती. आदिदैव म्हणजे काय, सर संपूर्ण प्रकृतीला जोडून भगवंताचं एक रूप होतं, तर म्हणतात विराट रूप किंवा विश्वरूप. त्या विश्वरूपामध्ये अनेक देवता आहेत, ज्या त्या शरीराचा भाग आहेत. थोडक्यात अशी कल्पना केली की एक विश्व हे शरीर आहे, तर शरीराच्या अवयवांमध्ये वेगवेगळ्या देवता येतात, ज्या देवता या शरीराचं नियंत्रण करत आहेत. आणि ते जे शरीर तयार होईल त्याला म्हणतात भगवंताचं विश्वरूप, ते आहे आधी दैव. आधी यज्ञ कोण आहे, तो आधी यज्ञ दुसरा कोण, मीच आहे. कारण 5व्या अध्यायात बघितलं आपण की सर्व यज्ञांचा भोक्ता मी आहे. भगवंत म्हणतात भोक्तारम यज्ञ तपसा सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमुच्यते. 5व्या अध्यायात शेवटचा श्लोक भगवंत म्हणतात. सो भगवंत इथं तेच म्हणतात की आदियज्ञ मीच आहे, जो प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपात बसलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं उत्तर भगवंत देणार आहेत. कोणतं उत्तर, की मृत्यूसमयी तुम्हाला कसं जाणायचं, की तुमची प्राप्ती कशी करायची, हा प्रश्न अर्जुन विचारतो. आणि भगवंत उत्तर देतात, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रायते समद्भावम याते नास्त्यत्र संशयः. जो मृत्यूसमयी अंतकालेच माम एव, फक्त माझं, इतर कोणाचंही नाही, फक्त माझं, माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम, माझं स्मरण करतो अंतकाळी. मुक्त्वा कलेवरम, आपला देह सोडतो, कलेवर म्हणजे देह, त्याला काय मिळेल, यह प्रायते समद्भावम, तो माझा भाव, थोडक्यात माझं धाम, माझं वैकुंठ धाम तो प्राप्त करतो, मला प्राप्त करतो. याती नास्त्यत्र संशया, ह्याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही संशय नाही. मग साहजिकच कुणाचंही स्मरण केलं तरी तुमची प्राप्ती होईल का, असा प्रश्न अर्जुन मला पडला. का भगवंत म्हणले होते हे विश्व जोडल्यावर जे रूप तयार होईल ते माझंच रूप आहे.
जर मी उद्या दगड 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 विचार केला मरताना, मांजर मांजर विचार केला मरताना, एखाद्या गर्लफ्रेंडचा विचार केला मरताना, तर मला भगवंताची प्राप्ती होईल का? नाही. त्याच्या पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तम एव ते कौंतेय सदा तद्भाव भावितः. ज्या प्रकारची चेतना घेऊन मनुष्य मरेल आणि ती चेतना घेऊन ज्या प्रकारचं स्मरण तो करेल त्या प्रकारचं शरीर त्याला प्राप्त होईल. उदाहरणार्थ भरत महाराज हे जंगलात राहत होते आणि मरताना ते हरणाचं स्मरण केलं, तर पुढच्या जन्म हरणाचा मिळाला. बघा, सो मृत्यू समय का आठवतो आपण हे फार महत्वाचं आहे. आणि मृत्यू समयला का आठवणार आहे? जी आपण आयुष्यभर प्रॅक्टिस केली आहे तीच गोष्ट मृत्यू समयला आठवणार आहे. आयुष्यभर पैसा 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 पैसाच केला तर मृत्यू समय पैसाच आठवेल आणि एखादं शरीर असं आपल्याला मिळेल ज्यात पैसे मिळवायची संधी अजून मिळेल. मृत्यू समय बायको बायको बायको, नवरा 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 या गोष्टी ठेवल्या तर पुरुषाला स्त्रीचं शरीर, स्त्रीला पुरुषाचं शरीर मिळेल. मृत्यू समय आपण आपली तमोगुणी चेतना असेल, दारू बिरू आपण पिऊन मेलो, आपण प्राणी होऊन जाऊ. सो ज्या चेतनेनं मरतो ती चेतना फार महत्वाची आहे. म्हणून भगवंत म्हणतात की मृत्यू समय माझी भक्तिमय चेतना असली पाहिजे. आणि ती भक्तिमय चेतना मृत्यू समय राहण्यासाठी आयुष्यभर काय केलं पाहिजे? भक्ती करायची प्रॅक्टिस केली पाहिजे, भक्तीची साधना केली पाहिजे. आणि कलियुगात उपाय फार सोपा आहे. आपण रोजच्या रोज हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे ही साधना रोजच्या रोज केली तर साहजिकचरित्या मृत्यूच्या वेळी आपण भगवंताचं स्मरण सहजगत्या करू शकतो आणि मृत्यूनंतर आपण शाश्वत भगवत धाम प्राप्त करू शकतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मया अर्पितो मनो बुद्धिर मामे वेश्यसी असंशया. म्हणून प्रत्येक क्षणी तुझं युद्धाचं काम करत असताना भगवंत कधी सांगत काम सोडून द्या. जे काय तुम्ही काम करतात, तुम्ही शिक्षक आहात सगळे, शिक्षणाचं काम जरूर करा, पण हे करत असताना माम अनुस्मर, माझं स्मरण करा. तुमचं मन जर माझ्या ठिकाणी असेल तर निश्चितपणे तुम्ही मला प्राप्त करू शकाल. अशा प्रकारे भगवंत कशी मृत्यूसमयी भगवंताची थोडक्यात माझी प्राप्ती करायची याचं विश्लेषण या भागात करत आहेत. आता भगवंत सांगतायत की दोन प्रकारची लोक मला कशी प्राप्त करतात. भगवंतांनी सांगितलं मृत्यू जो माझं चिंतन करेल तो मला प्राप्त होईल. आता काही योगी असतात, हिमालयात राहतात, ध्यान लावतात, ते माझ्या कशा प्रकारे चिंतन करतात. आणि जे भक्त असतात, जे घरात राहतात, काम करतात पण भक्ती करतात, शुद्ध भक्ती करतात, नाम जप करतात, सेवा करतात, ते मला कशा प्राप्त करू शकतात. या दोन गोष्टीचं वर्णन भगवंत आता या 8व्या अध्यायात करत आहेत. सो भगवंत म्हणतात जे योगी आहेत ते कशा प्रकारे माझं चिंतन करतात. कविं पुराणम अनुशासितारम अणोर अणेयाम च अनुस्मरेजत सर्वस्य धातारम चिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसा परस्तत. कसा विचार करतात योगी? भगवंत कवी आहेत, सगळे भगवंत हुशार आहेत. मग अर्जुन म्हणेल मग जीव पण हुशार आहेत, मग जीव आणि भगवंत एक आहेत का? नाही नाही नाही. पुराणम, भगवंत शाश्वत आहेत. मग अर्जुन म्हणेल जीव पण शाश्वत आहेत. कारण का आपण दुसऱ्यादा म्हणलंय की जीवाचं वैशिष्ट्य आहे की आत्मा कधी जन्म घेत नाही, आत्मा कधी मरत नाही, आत्मा शाश्वत आहे. नाही, अनुशासितारम, भगवंत सर्वांचे नियंत्रक आहेत, जीव हा नियंत्रक होऊ शकत नाही. कविम पुराणम अनुशासितारम अणोर अणीयमच अनुस्मरेजत. भगवंत काय आहेत? अणुपेक्षाही लहान आहेत आणि संपूर्ण विश्वापेक्षा मोठे आहेत. सर्वस्य धातारम, संपूर्ण विश्वाचे पालक आहेत. अचिंत्य रूपम, त्यांना रूप आहे पण कसं आहे? अचिंत्य. हाडामासाचं आपल्यासारखं रूप नाहीये, कल्पनेच्या पलीकडे आहे, अचिंत्य, चिंतनाच्या पलीकडे आहे. आदित्य वर्णम, ते प्रकाशमान आहेत, सूर्यासारखे प्रकाश, आदित्य म्हणजे सूर्य, सूर्यासारखे प्रकाशमान आहेत. तमसा परस्तत, आणि तमोगुणाच्या किंवा अंधाराच्या पूर्णपणे पलीकडे आहेत. आणि अशा प्रकारे ध्यान लावून जो योगी आपला प्राणवायू आपल्या भोयांमध्ये स्थिर करतो आणि ओम नावाच्या अक्षराचं वाचन करतो किंवा ओम अक्षर उच्चारतो आणि भक्तिमय चेतनेनं भगवंताचं स्मरण करतो, तो भगवंताच्या धामाची, थोडक्यात भगवंताच्या भावाची प्राप्ती करू शकतो.
आणि ह्याच्या विरुद्ध जे भक्त आहेत त्यांचा काय आहे, त्यांची स्थिती काय आहे? सो भगवंत म्हणतात, अनन्य चेता सततम यो माम स्मरते नित्यशः तस्याहम सुलभा पार्था नित्ययुक्तस्य योगिना. भक्त लोक अशा प्रकारे कधीही चिंता करते भगवंताचा अवघड प्रकारे. ते फक्त अनन्य भावानं सतत कृष्ण स्वरूपाचं चिंतन करत असतात, नावाद्वारे, दर्शनाद्वारे, वाचनाद्वारे, स्मरणाद्वारे. योमाम स्मरते नित्यशः, सतत माझं स्मरण करत असतात. आणि अशा लोकांसाठी मी फार सुलभ आहे, मी फार सोपं आहे प्राप्त करणं. तस्याहम सुलभा पार्था नित्ययुक्तस्य योगिना. थोडी अवघड पद्धती, प्राणवायू डोक्यामध्ये आणा, असं काहीही करायची आवश्यकता नाहीये. जो भक्त आहे तो सुलभरित्या मला प्राप्त करू शकतो. काय प्राप्त करतो तो? मामपित्य पुनर्जन्मम दुःखालयम अशाश्वतम नाप्नवन्ति महात्मानं संसिद्धिम परमां गतिम. हे जग कसं आहे? दुःखालय आणि अशाश्वत आहे. पण जो माझ्याकडे येतो, जो माझं स्मरण करतो, असा महात्मा काय करतो? या दुःखमय जगात, या अशाश्वत जगात परत येत नाही. नाप्नवन्ति महात्मानं. कुठे जातो? संसिद्धिम परमां गतिम. तो माझ्या परमधामाला प्राप्त करतो. सो जगात काहीही करा, दोन गोष्टी होणारच आहेत. दुःख येणारच आहे. आणि जरी जगात सुख आलं तरी ते अशाश्वत आहे, ते फार क्षणिक आहे. म्हणून भगवंत म्हणतात, माझा आश्रय घ्या. माझा आश्रय घेतल्यावर सहजरित्या आपण या दुःखमय जगातनं आणि अशाश्वत जगातनं आपण बाहेर पडू आणि शाश्वत आनंदमय छिन्मय वैकुंठ लोकामध्ये भगवंताच्या धामामध्ये प्रवेश करू शकू. आणि हेच प्राप्त करण्यासाठी हे मनुष्य जीवन आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यासाठीच विशेष बुद्धी जी प्राण्यांपेक्षा वेगळी आहे भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे. आणि मग कोणी म्हणेल की जर कोणी वरच्या ग्रहावर गेला तर तिथं पण आनंद आहे. तर भगवंत पुढच्या श्लोकात म्हणतात, आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिन अर्जुना माम पित्यत्तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. की या ग्रहापासून ब्रह्मदेवाच्या ग्रहापर्यंत कुठल्याही ग्रहावर आपण पुण्याद्वारे गेलो, पुनरावर्तिन अर्जुना, त्याला परत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. पण जो माझ्याकडे येतो, जो माझी शरण घेतो, माम उपत्यत्त कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, अशा माणसाचा पुनर्जन्म होत नाही. तर जन्म शाश्वत भगवत धामात होतो, जिथं गेल्यावर परत या जगामध्ये यावं लागत नाही. मग साहजिकच प्रश्न असा पडला की ब्रह्मदेव राहतात कुठं? आणि ब्रह्मदेवाने ही प्रकृती निर्माण केली आहे, ही शाश्वत नाही का? आहे, शाश्वत आहे. पण समस्या काय आहे? ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे पहिला हे आपण जाणून घेऊया. सो भगवान सांगतात ब्रह्मदेवाचं आयुष्य खूप जास्त आहे. एक दिवस किती आहे ब्रह्मदेवाचा? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चौघांच्या कालावधीची आपण बेरीज केली तर होतात 43 लाख वर्ष. आणि ह्याला 1000 ने आपण गुणलं तर तो ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि त्या एका दिवसामध्ये सृष्टी अस्तित्वात असती. जेव्हा ब्रह्मदेव झोपतात, 12 तासाचा ब्रह्मदिवस दिवस आहे आणि 12 तासाची रात्र आहे. सो हा जो कालावधी सांगितला आम्ही 1000 43 लाख वर्ष, ही ब्रह्मदेवाची फक्त 12 तास आहेत. आणि जेव्हा ब्रह्मदेव झोपतात संपूर्ण सृष्टीमध्ये प्रलय होतो, सृष्टी नष्ट होती. ब्रह्मदेवाच्या ग्रहापर्यंतची सृष्टी नष्ट होती. आणि परत सगळे जीव जे असतात ते अव्यक्तामध्ये समाविष्ट होतात. अच्छा, तर जीव मुक्त झाले असं नाहीये. जीव आपल्या कर्मांना घेऊन तिथं आहेत, फक्त ठिकाणी झोपलेले आहेत असं म्हणू शकतो आपण. कर्म त्यांच्याजवळ आहेत. ज्यावेळी ब्रह्मदेव परत जागे होतात, परत सृष्टीची निर्मिती होती आणि आपल्या कर्म घेऊन, आपल्या कर्माद्वारे जे शरीर योग्य आहेत ते घेऊन परत जीव आपले कर्म चालू करतात. आणि परत ज्यावेळी रात्र होईल परत आपले कर्म घेऊन जीव हे सुप्त अवस्थेत जातात. पण या प्रकृतीच्या पलीकडं अजून एक प्रकृती आहे जी शाश्वत आहे, जी परा आहे आणि जी भगवंताची अंतरंगा शक्ती आहे. आणि ज्या भगवंताच्या अंतरंगा शक्तीद्वारे भगवत धाम, परमधाम भगवंताने निर्माण केले. आणि यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, तिथं गेला किंवा ते परत या जगामध्ये येत नाही. आणि जायचं कसं? तिथं केवळ अनन्य भक्तीद्वारे आपण भगवंताच्या जाऊ शकतो, जे भगवंत ते धामात पण स्थित आहेत आणि त्याच वेळी संपूर्ण सृष्टीमध्ये ते व्यापून आहेत. मग अर्जुनाच्या मनात प्रश्न पडला की काही लोक जी असतात ती वाट पाहत असतात,
पुण्यकाळ कुठला आहे? काही लोक म्हणजे कुठली लोक नव्हेत, योगी लोक जे ध्यान योगी आहेत ते विशिष्ट एक गोष्ट काळाची वाट पाहत असतात, कुठला काळ शुभ आहे. काही योगी लोकांना, ध्यान योगाला क्षमता असती कधीही आपलं जीवन सोडायचं. भीष्मदेव यांच्याकडे क्षमता होती, ते ठरवू शकत होते कधी आपला प्राण सोडायचा. सो योग साधनेद्वारे योगी लोकांनी ती साधना ती सिद्धी प्राप्त केलेली असते. मग ते कशा प्रकारे देह सोडतात आणि कशा गोष्टी प्राप्ती करतात, कुठले लोक परत येतात, कुठले लोक शाश्वत ठिकाणी जातात, हा प्रश्न अर्जुनाला मनात पडला. आणि भगवंत म्हटला, पहिला व्यक्ती योगी असणं आवश्यक आहे. असा योगी व्यक्ती पुण्यकाळी प्रकाश असताना शुक्ल पक्षामध्ये किंवा उत्तरायणामध्ये त्यांनी देह सोडला तर तो शाश्वत जगाची प्राप्ती करतो. पण असा योगी जर चुकून दक्षिणामध्ये, कृष्ण पक्षाच्या मध्ये, अंधारामध्ये किंवा अशुभ काळी जर त्याने देह सोडला तर तो जास्तीत जास्त चंद्रग्रहापर्यंत जाऊ शकतो. आणि चंद्रग्रहावर राहून त्याला परत या जगामध्ये परत जन्म घ्यावा लागतो आणि परत त्याला कर्म करावी लागतात. त्यामुळं एक प्रकाशमान मार्ग आहे आणि एक अंधारमय मार्ग आहे. प्रकाशमान मार्गाने गेलो शाश्वत जीवन प्राप्त करू, अंधारमय मार्गाने गेलो परत भौतिक जगात प्रवेश करावा लागेल. पण अर्जुना, तुझ्यासारख्या भक्तांना ह्याची काळजी करायची काहीच कारण नाहीये. का भक्त हे कायम भगवत भावनेयुक्त असतात. त्याने कधीही भक्ताने देह सोडला तरी भक्त कायम भगवंताचं स्मरण करत असल्यामुळे ते शाश्वत भगवत धामच प्राप्त करतात. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदित्वा अत्यति तत्सर्व इदं विदित्वा योगी परमस्थान उपैति चाद्यम. इथं योगी म्हणजे भक्तियोगी, जे वेदाद्वारे, तपस्येद्वारे, ध्यानाद्वारे, दानाद्वारे जे काही पुण्य प्राप्त करणं शक्य आहे, जे काही प्राप्त करणं शक्य आहे ते सर्व गोष्टी योगी, थोडक्यात भक्तियोगी भक्त हा सहजगत्या प्राप्त करून परमस्थान शाश्वत भगवतधाम प्राप्त करतो. कारण का तो सतत भगवंताच्या स्मरणामध्ये असतो आणि भगवत चेतनेमध्ये असतो. मी भगवंताचा सेवक आहे, मी भगवंताचा दास आहे, मी भगवंताचा भक्त आहे, या भावनेमध्ये तो असतो. आणि या भावनेत त्यानं देह सोडल्यामुळं कुठल्याही क्षणी का देह सोडणार, अंधार असू दे, दिवस असू दे, रात्र असू दे, शुभ काळ असू दे, अशुभ काळ असू दे, भक्ताचं जे जीवन असतं ते कायम दिव्यच असतं आणि तो शाश्वत भगवत धामाची प्राप्ती करतो. म्हणून या अध्यायाचं सार असं आहे की जर आपल्याला मृत्यूसमयी शाश्वत भगवत धामाची प्राप्ती करायची असेल आणि जे प्राप्त करण्यासाठीच मनुष्य देह आपल्याला दिला गेला आहे, तर आपण रोजच्या रोज हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचं रोजच्या रोज नामस्मरण करणं आवश्यक आहे. इथं आपला 8वा अध्याय संपतो. हरे कृष्ण.